नेमकी त्या दिवशी घटना काय घडली होती? तुम्ही तेव्हा उपस्थित होता दुकानामध्ये, काय घडलं होतं तेव्हा नेमकं? जेव्हा ते बसनी ड्रायव्हरनी ज्या माणसाला सगळ्यांना उडवलंय त्या दिवशी तो पहिला अर्पणचा तिकडून एक बाईकवाल्याला उडवला, तिकडून ते उडून गाडी स्पीड घेतली, मग त्याने एक माणसाला उडवलं. जे हव्यात फुटबॉल त्याला उडतंय तसं त्यानं उडवून ते आमची मटक्याची दुकान आहे तिकडे ते आदळला. तिकडून तो गाडी दाबवली आणि आमची दुकानची बाईकला उडवलं. बाईकला उडवून मग पुढे सगळ्याला उडत 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 ते आंबेडकर पर्यंत गेला आणि त्यातलं मध्ये जे आलं त्याला पिळून गेला. म्हणजे जो आला त्याला पिळत गेला. किती स्पीड होती साधारणपणे? कमीत कमी असं बसाची कमीत कमी 50 तर आहेत BST वाल्याला, तरी हे समजा 90 ते 100ची स्पीड असणार. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं असणार, माझ्याकडे व्हिडिओ आहे, त्याची स्पीड बहुतेक 100-120ची स्पीड आहे. म्हणजे हव्याने वाढता करत चाललेला. जेव्हा त्यांनी पहिली गाडी ठोकली त्यानंतर ते गाडी थांबवू शकत होते का तो ड्रायव्हर? त्याला जागा भरपूर होती, तो झाडाला अडवत सुटतो. झाडं आमच्या बाजूला झाड आहे, त्याला तो आदळलं असतं, पण त्यांनी सरळ पळाला, पुढे पळत गेला. म्हणजे काय त्याला घाबरट वाटली, म्हणजे तो पळायला, तो घाबरला म्हणून पळत सगळ्याला घेऊन गेला. म्हणजे नाही तरी ते 500 मीटरपर्यंत गेला. 500-600 मीटरपर्यंत आंबेडकर चौक त्या गल्लीमध्ये त्यांनी टाकली गाडी. म्हणजे कमीत कमी 500 ते 600 मीटरपर्यंत गेला तो गाडी. त्यात जो मध्ये आला त्याला घेत गेला. रिक्षा आली, बाईक आली किंवा पायी माणूस आले, जे लहान मुले आले त्याला तो घेऊन चालत होता. जो टायरमध्ये आला त्याला घेत चालला. तो पाठीमागे का पुढे बघत नव्हता, त्यांच्या हिशोबाने तो करत होता.